जय शिवराय मित्रांनो, मी श्रेयस. तर आज मी आणि माझे मित्र आम्ही चाललोय लोणावळ्यात वसलेल्या सुधागडाची भ्रमंती करण्यासाठी. सुधागडाकडे जात असताना रस्त्यातच माझ्या मित्राचा वाढदिवस साजरा करून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आता संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. सोबत घेऊन आलेल्या सगळ्या आवश्यक गोष्टी, टेंट वगैरे सगळं घेऊन 1-1.5 तासाचा ट्रेक करून आम्ही शेवटी गडावरती पोहोचलो. गडावर पोहोचल्यावर टेंट लावायला जागा बघितली आणि चूल पेटवायचं पण नियोजन केलं. सगळ्यांनी कामं वाटून घेतली होती. कोणी टेंट लावला तर कोणी पाणी आणलं. मला भाजी चिरायचं काम आलं. त्यानंतर आम्ही ओली भेळ पण बनवली. सकाळी सूर्योदय खूपच भारी झाला. टेंट वगैरे सगळं आवरायला घेतलं आणि किल्ला भटकायला सुरुवातच केली. पाण्याच्या टाकीवर जाऊन पहिलं पाणी भरलं आणि या छोट्यासोबत थोडा टाइमपास करून आता पुढेच निघालो. पहिलीच एक पाण्याची टाकी लागली. तिथून पुढे चोर दरवाजाकडे निघालो तर माकडांनी रस्ता अडवला. तिथून कसा तरी पुढे निघालो तर खाली उतरायला ह्या पायऱ्या लागल्या. तिथून खाली जाण्याचं जे भुयार होतं ते खूपच भारी होतं. बाहेरच्या बाजूने बघितलं तर लगेच कळून नव्हतं येत की इथून जायला पण दरवाजा असेल. आता पुढे निघालो भोराई देवीच्या मंदिराकडे. अनेक लेखांमध्ये असाही उल्लेख आहे की या डोंगरावर आधी भृगु ऋषींचे वास्तव्य होते व या किल्ल्यावर असलेली भोराई देवीची स्थापना पण त्यांनीच केली आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बघायला गेलं तर आपल्याला खूप सारा विरगळ दिसतील व मागच्या पटांगणात अनेक वीरांच्या समाध्यांचे बांधकाम दिसून येते. सुधागडावरतून आज मला सरस गड, तैलबायला घनगड एकदम भारी दिसत होता कारण वातावरण पूर्ण क्लिअर होतं. सुधागडला भोरपगड म्हणून पण ओळखलं जातं. किल्ल्याची उंची जवळजवळ 590 मीटर इतकी असून किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे. आता पुढे निघालो किल्ल्याच्या महादरवाजाकडे. जसा जसा महादरवाजा जवळ निघालो आणि ते बांधकाम पाहिले तर ते जवळजवळ रायगडाच्या महादरवाजासारखेच होते. त्यावरील नक्षीकामसुद्धा हुबेहूब होते. कदाचित शत्रूला फसवण्यासाठी हा दरवाजा रायगडाच्या महादरवाजासारखा बांधला असा. आता ऊन पण वाढायला लागलं होतं आणि आम्ही आता गड उतार होण्याच्या तयारीत होतो. गड उतार होत असताना हा कड्याचा महादेवाचं मंदिर लागले आणि त्याच्या मागे हा तलाव. डोक्याला खूप उन्हाची झळ बसत होती. खाली उतरताना जवळ असलेलं पाणी संपलं होतं. चिलखती बुरुजाजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्यातून पाणी भरून आता किल्ला उतरायला घेतला व शेवटी गावात पोहोचलोच. तर कसा वाटला माझा सुधागडाचा अनुभव? असेच गड किल्ल्यांच्या भटकंतीचे अनुभव बघण्यासाठी तुमच्या भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.